मग तो काय करतो, तो परत म्हणतो अजून कमवूया. तो 100 घेतो आणि एका दुसऱ्या गेममध्ये लावतो. पण मग मी असं 2 गोष्टी म्हटलो, मग वेगळा अर्थ काढतात आणि मग चुकीचे निर्णय घेऊन बसतात. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे सुख, आनंद आणि शांती. ह्याच गोष्टींसाठी आपण एवढे कामं करतो, आपण पैसा कमवतो, ते फक्त ह्याच गोष्टींसाठी. पण जो पैसा आपण कमवतो तोच आपले हे आनंद, हे सुख हिरावून घेतो. का? कारण की आपल्याला काही गोष्टी त्या पैशाच्या बाबतीत माहीत नसतात. आपण पैशाच्या बाबतीत निर्णय घेताना चुकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये अशा 4 गोष्टी शेअर करणार आहे जे पैशांच्या बाबतीत तुम्हाला नक्की माहीत असल्या पाहिजे. कारण त्या जर माहीत असतील तर तुमच्या आयुष्यातला जो आनंद आहे, जी सुख आहे आणि जी शांती आहे ती कायम टिकून राहील. सो तुम्हाला हे आनंदी, सुखी आणि शांत जीवन जगायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की या 4ही गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. सो कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, पहिली गोष्ट जी पैशांच्या बाबतीत तुम्हाला माहीत असली पाहिजे ती म्हणजे तुमचा गोल पोस्ट. एक टार्गेट तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता हे एक एक्झाम्पल घेऊन समजावतो कारण की समजायला खूप सोपं जातं. तर बघा मित्रांनो, एक माणूस असतो, एका कसिनोमध्ये जातो. आता कसिनोमध्ये गेल्यावर तुम्हाला माहीत असेल खूप सारे गेम्स असतात. ते खेळले की आपण पैसे जिंकतो किंवा हारतो. तर यासाठी लोक कसिनोमध्ये जातात. आता तो माणूस कसिनोमध्ये जातो आणि कसिनोमध्ये गेल्यानंतर त्याच्याकडे 10 रुपये असतात. आता 10 रुपयाचं तो काय करतो, एक गेम खेळतो आणि त्याच्यानंतर त्याला 20 रुपये भेटतात. त्याच्यानंतर परत तो 20 रुपये एका दुसऱ्या गेममध्ये लावतो. मग त्याला 40 रुपये भेटतात. ते 40 रुपये दुसऱ्या गेममध्ये लावतो, 80 रुपये भेटतात आणि परत दुसऱ्या गेममध्ये लावतो तेव्हा त्याला 100 रुपये भेटतात. आता 100 रुपये त्याला भेटले, ठीक आहे. पण तरीही त्याला माहीत नसतं की त्याची गोल पोस्ट काय आहे, त्याला कुठं थांबायचं आहे. मग तो काय करतो, तो परत म्हणतो अजून कमवूया. तो 100 घेतो आणि एका दुसऱ्या गेममध्ये लावतो आणि तिथं तो 100च्या 100 रुपये हारतो आणि पैसे नसल्यामुळे त्याला कसिनोमधून बाहेर पडावं लागतं. आता बघा मित्रांनो, तो 10 रुपये घेऊन त्या कसिनोमध्ये गेला होता पण बाहेर पडला 0 रुपयाने. तर असं का झालं मित्रांनो? कारण की त्याला त्याचा गोल पोस्ट माहीत नव्हता. त्याला माहीत नव्हतं की कुठं थांबायचं आहे. त्याला जर माहीत असतं की मला 80 रुपये कमवले की मला थांबायचं आहे, मी इथून बाहेर पडतो, तर तो 80 रुपये कमवून म्हणजे 70 रुपयाचा प्रॉफिट झाला असता कारण की त्याच्याकडे ते 10 रुपये होते, बरोबर. पण त्याला माहीत नव्हतं कुठं थांबायचं आहे. तसंच आपण आपल्या आयुष्यात करतो. पैशांच्या बाबतीत आपल्याला माहीत नसतं की आपल्याला किती पैसा कमवायचा आहे, कुठे जाऊन थांबायचं आहे. जेव्हा हे माहीत नसतं ना मित्रांनो, तेव्हा हे लालच किंवा लालचच्या मागं लागून खूप सारे पैसे कमवणे, याच्यानंतर मग लोक तुरुंगात जातात किंवा खूप सारे त्यांना नुकसान होतात, खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. ते ह्याच गोष्टीमुळे होतात कारण की त्यांना माहीत नसतं कुठं थांबायचं आहे. सो तुम्ही ठरवून ठेवा की पैशाच्या बाबतीत तुम्हाला तुमचा गोल पोस्ट काय, कुठं गेल्यानंतर तुम्हाला थांबायचं आहे. मित्रांनो, दुसरी गोष्ट जी पैशांच्या बाबतीत तुम्हाला माहीत असली पाहिजे ती म्हणजे सोशल कंपॅरिझन. चला हे पण एक एक्झाम्पल देऊन समजावतो. बघा मित्रांनो, आपल्याला काय होतं की आपल्या शेजारच्याने एखादी गाडी घेतली, मग आपण काय म्हणतो, त्यांनी केवढी भारी गाडी घेतली, मला त्याच्यापेक्षा भारी गाडी घ्यायची. जेव्हा आपल्याला जेलसी होते किंवा आपल्याला आपण कम्पेअर करायला लागतो त्याच्यासोबत, तर मग वाटतं की मला त्याच्यापेक्षा भारी गाडी घ्यायची आहे, त्याच्यापेक्षा भारी घर घ्यायचं आहे, बरोबर. असं खूप वेळा होतं आपल्यासोबत. किंवा तुमच्या मित्राने किंवा कोणी नातेवाईकांनी चांगलं काही घेतलं ते तुम्हाला सांगायला लागले, वर चढून सांगायला लागले की काहीतरी असं येत असते, मग तुम्हाला थोडंसं वाईट वाटतं, तुम्हाला वाटतं की मला याच्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे. मग त्या गोष्टींमध्ये आपण फसतो. मग त्यानंतर काय काय होतं तुम्हाला सगळं माहिती आहे. आपण खूप साऱ्या अशा गोष्टी करतो जे आपल्याला करायला नाही पाहिजे. आणि असं का झालं मित्रांनो? कारण की आपण कम्पेअर करतो लोकांसोबत की त्याच्याकडं अशी गाडी आहे, त्याच्याकडं तसं बंगला आहे आणि माझ्याकडं असं नाही आहे. मित्रांनो, जर तुम्ही जे आहे त्यात सुखी असाल ना, तर काय गरज आहे कोणाकडं काय आहे, याच्याकडं कोणती गाडी आहे, काय फरक पडतो? तुमच्याकडे एक गाडी आहे जी यूज करून तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. तर मग तुम्ही त्यामध्ये सुखी आहात तर कशाला कम्पेअर करताय? तर मित्रांनो, पैशांच्या बाबतीतली ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. जर तुम्ही सोशल कंपॅरिझन करत असाल तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. सो जेव्हा कधी अशा गोष्टी तुमच्या मनात येते त्यावेळेस हा व्हिडिओ नक्की आठवा किंवा हा व्हिडिओ परत येऊन बघा. तर मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा की तुमच्यासोबत किंवा तुमचे नातेवाईक किंवा असं कोणी ओळखीचं त्यांच्यासोबत असं कधी झालंय का? त्यांच्याकडं खूप सारा पैसा होता, खूप जास्त गोष्टी होत्या, पण ते लालच करत गेले, त्यांना जास्त पाहिजे होतं आणि त्या नादात ते पूर्ण रोडवर आले, रस्त्यावर आले. असं काही झालंय का? असं कमेंटमध्ये फक्त येस किंवा नो सांगू शकता. मित्रांनो, पैशाच्या बाबतीतली तिसरी गोष्ट म्हणजे इनफ इज नॉट टू लिटल. बघा मित्रांनो, मी पहिल्या ह्याच्यात सांगितलं की तुम्ही एक गोल पोस्ट ठरवा, एक टार्गेट ठरवा आणि मी दुसऱ्या ह्याच्यात म्हटलो की जे आहे त्यामध्ये तुम्ही सुखी राहा. आता खूप जण याचा चुकीचा अर्थ काढतात. ते म्हणतात की ठीक आहे, मी एवढंच कमवतोय ना, मला एवढ्यातच सुखी राहायचं आहे, आता मला जास्तची आशा नाही करायची आहे किंवा माझ्यासमोर ही ऑपॉर्च्युनिटी येते, मला हे नाही घ्यायची आहे, जेणेकरून तुम्ही जास्त करू शकता किंवा जास्त पुढे जाऊ शकता. पण मग मी असं 2 गोष्टी म्हटलो, मग वेगळा अर्थ काढतात आणि मग चुकीचे निर्णय घेऊन बसतात. तर मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, इनफ इज नॉट टू लिटल. याचा अर्थ असा नाही की समजा एक एक्झाम्पल देऊन समजा की तुम्ही 10,000 कमवताय पण तुम्हाला चान्स भेटलाय 20,000 कमवण्याचा आणि चांगला चान्स, एकदम चांगल्या मार्गाने तुम्ही पैसे कमवू शकता. मग त्यावेळेस ती ऑपॉर्च्युनिटी सोडायची नाही आणि अशी ऑपॉर्च्युनिटी घ्यायची नाही ज्याच्यामध्ये
काही अशा गोष्टी रिस्कवर लागतील ज्या तुम्ही परत मिळवू नाही शकत. फॉर एक्झाम्पल खूप सारे लोक अशा गोष्टी रिस्कवर लावतात, जसे की त्यांची फॅमिली, त्यांनी कमावलेला जो हार्ड अँड मनी तो सगळा रिस्कवर लावतात. कॅल्क्युलेटेड रिस्क घेत नाही आणि त्यामुळे सगळं गमावून बसतात. एवढं लक्षात ठेवा, इनफ इज नॉट टू लिटल. म्हणजे काय की अशी ऑपॉर्च्युनिटी सोडायची नाही ज्याच्यात चांगल्या मार्गाने तुम्ही काहीतरी पुढे जाऊ शकता, आणि अशी ऑपॉर्च्युनिटी घ्यायची नाही ज्यामध्ये तुम्ही असं काहीतरी रिस्कवर लावणार आहात जे तुम्ही परत नाही मिळवू शकत. तर मित्रांनो, आता शेवटची आणि खूप महत्त्वाची गोष्ट, जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाय तर तुम्ही खरंच आयुष्यभर सुखी राहाल जर ह्या गोष्टी तुम्ही अप्लाय केल्या तर. आता चौथीची गोष्ट आहे ती म्हणजे देअर आर मेनी थिंग्स नेवर वर्थ रिस्किंग. आता याचा अर्थ असा की खूप अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीच रिस्कवर नाही लावायला पाहिजे, जसं की तुमची हॅपीनेस, जसं की तुमची फॅमिली, जसं की तुमचा फ्रीडम. ह्याच्या 3 गोष्टी मी उदाहरण दिले ना मित्रांनो. ह्या गोष्टी अशा आहे ज्या तुम्ही कधीच रिस्कवर नाही लावायला पाहिजे. असं काम कधीच नाही करायला पाहिजे ज्यामध्ये तुमचा फ्रीडम तुम्ही कॉम्प्रोमाइज कराल. असं कामामध्ये तुम्ही कधीच जायला नाही पाहिजे ज्यामुळे तुमच्या फॅमिलीला त्रास होईल. कारण की आपण पैसा कमवतोय का फ्रीडम मिळण्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, पण तेच जर रिस्क लावतोय तर फायदा काय त्या पैशाचा. तर मित्रांनो, या व्हिडिओला समराईज करण्याआधी या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला या 4 गोष्टींबद्दल काय वाटतं. तर व्हिडिओ समराईज करायचा झाला तर पहिली गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची ती म्हणजे तुमचा एक गोल पोस्ट ठरवा, एक टार्गेट ठरवा. दुसरी गोष्ट म्हणजे सोशल कंपॅरिझन करू नका. तिसरी गोष्ट म्हणजे एक टार्गेट ठरवा, ते एवढं पण छोटं नाही पाहिजे जेणेकरून तुम्ही ऑपॉर्च्युनिटी सोडून द्याल, आणि अशी ऑपॉर्च्युनिटी पण नाही घ्यायची ज्याच्यामध्ये खूप जास्त रिस्क आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमची फॅमिली, तुमचा फ्रीडम आणि तुमची हॅपीनेस कधीच रिस्कवर लावू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर तुम्हाला टेक्नॉलॉजीबद्दल, बुक्सबद्दल आणि खूप सारे सेल्फ इम्प्रूव्हमेंट व्हिडिओज भेटतील जे की मराठीत असतील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.